मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे। मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची तसंच इतर शहर अध्यक्षांची आज 11 वाजता शिवतीर्थवर बैठक होणार आहे। आगामी निवडणुकीच्या निमित्तानं मनसेच्या रणनीती संदर्भात आज या बैठकीमध्ये चर्चा होईल। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे युती संदर्भात काही स्पष्टता देतात का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर मुंबईमध्ये महाविकास आघाडीची सुद्धा आज महत्त्वाची बैठक होणार आहे। मनसेच्या समावेशासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। राज ठाकरे यांच्या एंट्री संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेकडे सुद्धा आता लक्ष लागले। मनसे संदर्भात महाविकास आघाडी एकत्र बसेल आणि निर्णय घेईल असं शरद पवार यांनी सांगितलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, भाजप, मनसे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी अशी सगळ्यांच्याच आज बैठकांचा धडाका रविवारी लागलेला आहे। महत्त्वाच्या निर्णयांसंदर्भात खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। भाजप रणनीती ठरवणार आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यामध्ये रणनीती तर ठरवली जाईल, पण महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे युती संदर्भातला काय एकूण अपडेट्स आहेत। खरं तर श्वेता, स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला ढोबळमानानं मिनी विधानसभा असं म्हटलं जातं, कारण जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका आणि एकंदरच या माध्यमातून ग्रामीण राजकारणावर प्रकट घेण्याचा प्रयत्न सगळ्याच पक्षांकडनं केला जातो। या संदर्भामध्ये आता हालचालींना प्रत्यक्षात वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज मनसेच्या वतीनं आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक 11 वाजता शिवतीर्थ जे राज ठाकरेंचं निवासस्थान आहे तिथे बोलवण्यात आली आहे। मुळातच राज आणि उद्धव अर्थात उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची जी संभाव्य युती आहे, या युती संदर्भामधल्या चर्चा सातत्यानं सुरू आहेत। मात्र मनसेकडनं त्याला किंवा राज ठाकरेंकडनं त्याला दुजोरा मिळत नसताना मनसेकडनं मात्र बैठकांचं सत्र सुरू करण्यात आलंय। नगराध्यक्ष पदाच्या संदर्भामध्ये आणि नगरपालिकांच्या संदर्भामध्ये कशा प्रकारची निवडणुकीची रणनीती असावी, काय प्रकारचं नियोजन असावं याची एक चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते। नगराध्यक्ष पदाच्या संदर्भामध्ये सुद्धा कुठल्या कुठल्या नगरपालिकांमध्ये आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले जाऊ शकतात याची एक साधक बाधक चर्चा होईल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीच्या बैठकीचा। त्यावेळेला आज महाविकास आघाडीची सुद्धा मुंबईत एक बैठक आहे असं देखील कळतंय आणि त्यामध्ये सुद्धा निवडणुकीच्या अनुषंगानं घडामोडी घडतील। सगळ्यात महत्त्वाचा आणि तिसरा मुद्दा तो म्हणजे भाजपचा। भाजपकडनं आता मायक्रो मॅनेजमेंटसाठी जो भाजप ओळखला जातो त्या भाजपकडनं मिनी विधानसभेसाठी मोर्चेबंदणी सुरू करण्यात आली आहे। बैठका सातत्यानं होत आहेत। आज मुंबईच्या संदर्भामध्ये एक बैठक सकाळी 10 वाजता सुद्धा होणार आहे। यामध्ये काही महत्त्वाच्या आणि मोजक्याच पदाधिकाऱ्यांना नेत्यांना बोलवण्यात आलेलं आहे। तर 11 तारखेला म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी महाराष्ट्र प्रदेश भाजपची एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय काही महत्त्वाच्या नेत्यांसह प्रदेश मुख्यालयामध्ये पार पडेल। यामध्ये मुख्यत्वे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून जबाबदाऱ्यांचं वाटप असेल, निवडणुकीचं एकंदर रोख असेल किंवा निवडणूक कशा पद्धतीने लढवली जावी, कुठले मुद्दे असावेत आणि युती ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी कशा पद्धतीने निवडणुकीचा प्रचार केला जावा यासह अनेक मुद्द्यांचा समावेश या बैठकीमध्ये होईल। त्यावर चर्चा होईल। सगळ्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू असणार तो म्हणजे मुख्यमंत्र्यांची आणि केंद्रीय नेत्यांची उपस्थिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या उपस्थितीमुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त होते। या बैठकीला भाजपतले सरकारमधले काही मंत्री सुद्धा उपस्थित राहतील, ज्यांच्यावरती काही विशिष्ट जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या जाणार आहेत। आपण मागच्या वेळेला पाहिलं असेल की ओबीसीचे मुद्दे असतील, मराठा समाजाचे मुद्दे असतील किंवा इतरही काही स्थानिक पातळीवरचे मुद्दे असतील, या मुद्द्यांची जबाबदारी नेत्यांवर देण्यात आली होती। त्याच अनुषंगानं भाजपची ही बैठक पार पडते। या बैठकीनंतर भाजप आणि संघ परिवाराची सुद्धा एक बैठक पार पडू शकते अशी देखील एक माहिती मिळते। त्यामुळे या सगळ्या अनुषंगानं आता सर्व राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात मिनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत, ज्याचे पडघम आता बाजू लागलेले आहे नाही। महिनाभराच्या कालावधीमध्ये नगराध्यक्ष पदाचा निकाल सुद्धा लागलेला असेल। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सगळे पक्ष अलर्ट मोडवर आल्याचं या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं। श्वेता, धन्यवाद या विस्तृत माहितीसाठी ओम।